नमस्कार मित्रांनो. तर असं वाटतं की माझं डोकं सध्या खूप साऱ्या माहितीने ओव्हरलोड झालेलं आहे. तर सकाळपासून मी जरा हेच ॲपच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत रिसर्च करत होतो आणि मेनली फोकस होतं रिडक्स आणि रिडक्स टूल किट म्हणता येईल. तर स्टार्टिंगला मी फार डॉक्युमेंट्स वाचण्याचा प्रयत्न केला. रिडक्सचे डॉक्युमेंट वाचायला घेतले आणि तेव्हा एक गोष्ट जाणवली बेसिकली, ती म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला कधी भेटतच नाही बेसिकली, किंवा जी पण काही इन्फॉर्मेशन आपल्याला भेटती ती खूपच अशी क्लॅम्प्स झालेली असते. लिटरली आतापर्यंत मी रिडक्स आणि याच्या बाबतीत काही मध्ये व्हिडिओ बघितले होते, त्याच्यामध्ये काही शिकण्याचा प्रयत्न केला होता मी, आणि मला वाटलं होतं की ते व्हिडिओज बेसिकली सफिशियंट असतील. म्हणजे त्या जे काही तासांचे असे व्हिडिओ असतील ते एकदा बघून काढले म्हणजे काम झालं, आपल्याला ती गोष्ट एक प्रकारे समजली असं म्हणता येईल. आणि आधी मी जेव्हा रिडक्स शिकायला घेतलं होतं तेव्हा मी तसं केलं होतं आणि तेव्हा मला वाटलं होतं की आपल्याला बऱ्यापैकी रिडक्स समजलेला आहे आणि एकूणच मला वाटत होते की मी ॲप डेव्हलपमेंट बऱ्यापैकी करू शकतो अशा टाईपमध्ये. पण आता जाणवलं की नाही, मी खरंच खूपच न्यूब आहे ह्या गोष्टीमध्ये. लिटरली मला जितकं माहिती आहे तितकं असं खूपच कमी असं म्हणता येईल. आणि बेसिकली मी आता डॉक्युमेंट वाचायला घेतली होती, सकाळी सुरुवात केली तेव्हा, आणि या रिडक्सबद्दल मला जितक्या बेसिक गोष्टी समजल्या त्याच्यामध्ये जे काही असतं, आणि ते वाचून एक प्रकारे भारी वाटलं की एकूणच ह्या गोष्टीमध्ये डिफरन्स आहे डॉक्युमेंट वाचणं आणि व्हिडिओ बघणं एक प्रकारे. आणि लिटरली त्यातला तो डिफरन्स आहे तो मला मगाशी जाणवलेला आहे. कारण की आपण जेव्हा एखादा व्हिडिओ बघतो तेव्हा त्यातली जी इन्फॉर्मेशन आपण डोक्यामध्ये रिटेन करतो किंवा कॅप्चर करतो ती त्या मानाने खूपच कमी असते जेव्हा आपण ॲक्च्युली डॉक्युमेंट वाचतो. आणि बघायला गेलं तर डॉक्युमेंट वाचताना खरंच खूप वेळ जातो म्हणता येईल, आणि त्या गोष्टी कन्झ्युम करायला पण भरपूर आपल्याला वेळ लागतो. लिटरली ते वरती ते व्हिडिओ बघण्यापेक्षा तरी व्हिडिओ बघून आपल्याला वाटतं की आपल्याला ही गोष्ट बऱ्यापैकी कळलेली आहे, आपण कॉन्फिडंट होतो आणि ती गोष्ट तशी सोडून देतो. तर लिटरली मी आतापर्यंत रिडक्सचे जे डॉक्युमेंट वाचायला घेतले ते पूर्ण तरी वाचून झाले नाही. स्टार्टिंगचंच मी 1-2 वाचलं असतील म्हणजे बेसिक लेवलच्या गोष्टी, आणि त्याच्यावरनं माझी कन्सेप्ट बऱ्यापैकी अंडरस्टँड झाली म्हणता येईल किंवा समजली असं सांगता येईल. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी काम करायला घेतलं, आणि नॉर्मली आता मी ChatGPT डेव्हलप करताना वापरतो आहे. मी त्याच्याकडून पूर्ण असं कोड तर डेव्हलप करून नाही घेते, पण ज्या गोष्टी किंवा ज्या सजेशन्स ChatGPT एक प्रकारे आपल्याला देतं तर त्याच्या डिटेलमध्ये जाऊन मी त्या गोष्टीला अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यांनी काही सजेशन्स दिले होते आणि त्या सजेशन्सच माग घेता मी एक प्रकारे अशा ठिकाणी पोचलो. आणि तेव्हा जाणवलं की रिडक्स म्हणजे खूपच छोटी गोष्ट आहे बेसिकली. आतापर्यंत मला वाटत होतं की जेव्हा आपण एखादं स्टोअर बनवतो ॲपच्या ह्याच्यामध्ये रिडक्सचं, त्याच्यामध्ये आपण लिटरली युजरचा जो सगळा डेटा आहे तो सेव्ह करून ठेवतो बेसिकली. म्हणजे जो सर्व्हरवर डेटा असतो युजरच्या रिलेटेड, त्याचे प्रोफाईल म्हणा, त्याच्या पोस्ट म्हणा, त्याच्या डिटेल्स म्हणा, त्याचे जे काही असेल ते जो काही सगळा डेटा असतो आपण एक प्रकारे सर्व्हरवर तर ठेवलेलाच असतो. मला वाटत होतं की तो सर्व्हरचा अख्खा जो डेटा आहे आपण एक प्रकारे स्टोअरमध्ये सेव्ह करत असेल ते युजरच्या रिलेटेड बाबतीत, आणि एकूणच आपल्याला सर्व्हरला परत जास्त वेळा कॉल करायची गरज पडणार नाही अशा टाईपमध्ये. आणि तर मी ह्या पर्स्पेक्टिव्हने एक प्रकारे ॲप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो असं म्हणता येईल. आणि लिटरली आता मला जो माझा पर्स्पेक्टिव्ह होता, व्ह्यू होता, तो पूर्णपणे शॅटर झालेला आहे असं मला वाटतं. तर लिटरली आतापर्यंत असं जाणवलं की जे आपण स्टोअरमध्ये डेटा स्टोअर करून ठेवतो तो बेसिकली एकदम मिनिमम लेवलला असतो.
एकूणच ॲपच्या यूजरच्या मोबाईलवरती जो डेटा आपण जनरेट करतो तोच एक प्रकारे आपण सेव्ह करून ठेवतो. जसे की आता यूजर लॉग इन आहे की नाही, किंवा त्याचे ॲक्सेस टोकन्स असतात, रिफ्रेश टोकन्स असतात ते, परत त्यांनी कोणता UI ओपन केला आहे, त्याचे UIच्या रिलेटेड म्हणजे डार्क मोड आहे का, कोणता मोड असतो अजून व्हाईट मोड, तो मोड आहे. म्हणजे त्या UIचा जो स्टेट आहे ना ती आपण एक प्रकारे त्या स्टोअरमध्ये स्टोअर करून ठेवत असतो, ना की यूजरचा डेटा, की यूजरची प्रोफाईल, यूजरच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे आपण ती सर्व बेसिकली सर्व्हरवर टाकत असतो आहे. आणि ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात यूजरच्या रिलेटेड किंवा त्याचे प्रेफरन्सेस म्हणता येईल त्याच्या रिलेटेड आपण जो इन्फॉर्मेशन असतात आणि बेसिकली ते फ्लॅग्स असतात किंवा छोट्याच गोष्टी असतात त्या आपण त्या स्टोअरमध्ये सेव्ह करून ठेवतो, स्टोअर करून ठेवतो. म्हणजे एक प्रकारची ती स्टेट आपल्याला कळते की यूजरची स्टेट सध्याच्या कंडिशनला काय आहे, तो लॉग इन आहे की नाही, किंवा त्यांनी ऑनबोर्डिंग पाहिलेली आहे की नाही, त्यांनी लॉग इन केलेलं आहे की नाही, किंवा तो लॉग आउट आहे की नाही, किंवा त्याची जे ड्राफ्ट्स असतील, सपोज त्यांनी एखादा मेसेज लिहायला घेतला आणि तो पोस्ट न करता त्यांनी तसंच ठेवला तर तो मेसेज आपण ड्राफ्टमध्ये ठेवतो. तर ड्राफ्टचे जे डिटेल्स असतात ते तिथं असतात. परत त्याच्यासोबत डार्क मोडचं तसं ते सांगितलं, त्याचे प्रेफरन्सेस आणि तो डेटा एक प्रकारे तोच डेटा आपण आणि काही फ्लॅग्स असतील त्याच्यासोबत तर हा सगळा डेटा आपण स्टोअरमध्ये सेव्ह करून ठेवत असतो. आणि लिटरली मला नाही वाटत की हा डेटा खूप असा मोठा आहे किंवा लय काही आहे. आणि जसं की मी मागाशी सांगितलं की मला वाटत होतं की आपण यूजरचा अख्खा जो डेटा आहे तो तिथं स्टोअर करून ठेवतो आहे. बेसिकली तसं नाही होत. तर याच्यासाठी अजून एक गोष्ट आहे RTK क्युरीज म्हणून. आणि लिटरली ही गोष्ट माझ्यासाठी एकदम छोटी वाटत होते. RTK क्युरी म्हणजे काय, आपण फक्त डेटा सर्व्हरवरनं फेच करतो आहे आणि झालं. तो एकदा फेच केलेला डेटा आपण ह्याच्यामध्ये यूजरच्या स्टोअरमध्ये सेव्ह करून ठेवतो. त्याच्यानंतर आपल्याला परत फेच करण्याची किंवा काय करायची गरज पडणार नाही अशा लेवलला मी विचार करत होतो. पण लिटरली RTK क्युरी एक अशी गोष्ट आहे बेसिकली जिला मी महत्त्व तर नव्हतं देत आतापर्यंत आणि मी तिला समजून घेण्याचा प्रयत्न पण नव्हता केला. पण लिटरली ती इतकी घाण महत्त्वाची आहे ना, त्याचं आत्ता मला रिअलायझेशन झालेलं आहे. एकूणच आपण RTK क्युरीने फक्त डेटा फेच करत नसतो तर तो कॅश पण करून ठेवत असतो. तर स्टार्टिंगला एखाद्या युजरनी ॲप लॉन्च केलं, ओपन केलं, तर पहिल्यांदा आपण युजरचा जो रिलेटेड प्रोफाईल डेटा आहे तो सर्व्हरवरनं फेच करणार. त्याच्यानंतर तो डेटा कॅश करून ठेवणार. RTK क्युरी स्वतः करणार. म्हणजे ते स्टोअरमध्येच होतं पण लिटरली त्या डेटा कॅशमध्ये असतो. आपण स्टोअरमध्ये असं प्रॉपरली स्टेट टाईम मॅनेज करत त्याचे. म्हणजे इथं दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे. स्टेट मॅनेजमेंट वेगळे आणि सर्व्हरचा जो डेटा आहे किंवा यूजर रिलेटेड डेटा आहे तो एक वेगळा आहे. स्टेट म्हणजे मोबाईलचे जे ॲप प्रेफरन्सेस असतात किंवा यूजरचे जे फ्लॅग्स असतात त्याला स्टेट म्हणतात. तर तो स्टेट मॅनेज करण्याचं काम रिडक्स करतं बेसिकली. आणि जो आपण सर्व्हरवरनं डेटा यूजरची प्रोफाईल आणि त्या ज्या इन्फॉर्मेशन असतात त्या फेच करतो ते बेसिकली आपण कॅश करून ठेवतो RTK क्युरीज थ्रू. एकूणच समहाव तो डेटा स्टोअरमध्येच रिडक्सच्या स्टोअरमध्ये सेव्ह होतो पण नॉट इन फॉर्म ऑफ स्टेट. बेसिकली तो कॅश असतो एक प्रकारे. तर आता जेव्हा एखाद्या युजरने सपोज त्याची प्रोफाईल अपडेट केली, त्याच्यामध्ये काही चेंजेस केले तर तो चेंजेस पहिल्यांदा सर्व्हरवर जाणार. सर्व्हरकडे गेल्याच्यानंतर ते सर्व्हरवर ते डेटा अपडेट होणार. त्याच्यानंतर तो युजरचा जो प्रोफाईल एक प्रकार किंवा जो डेटा आहे तो आपल्याला परत सेंड करून घेणार. मग ती RTK क्युरी परत तो जो नवीन डेटा आलेला असतो तो एक प्रकारे कॅश करून ठेवते. तर अशा प्रकारे गोष्टी चालू असतात ते. आणि या गोष्टीचा बघण्याचा माझा जो व्ह्यू होता तो आतापर्यंत जसं की मी सांगितलं वेगळा होता. आणि लिटरली आता मला जाणवते की आतापर्यंत मी न्यूबसारखं डेव्हलपमेंट करत होतो. आणि याच्याबद्दल मला अजून भरपूर काही डिस्कस करायचं आहे पण हळूहळू करणार आहे. सध्या मी 10 मिनटाचेच व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्लॅन करतो आहे. जे काही माझे एक्सपिरियन्स असतील किंवा अनुभव असतील ते मी त्याच्यामध्ये सांगत जाणार आहे. आणि लिटरली मी रिडक्सची जे डॉक्युमेंटेशन आहे ते लाईन बाय लाईन वाचून बघतो आहे. त्यातल्या प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्याबद्दल मी भरपूर गोष्टी डिस्कस करणार आहे पुढं. आणि ॲप डेव्हलपमेंट बाबतीत पण मी भरपूर गोष्टी
एक्सप्लोअर करतो आहे, लर्न करतो आहे आणि ते आपण डिस्कस करणार आहे. सो या बेसिकली दिस इज माय पॉईंट ऑफ व्ह्यू. जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहितीची महत्त्वाची वाटत असेल बेसिकली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.